जुन्नर विधानसभेवर शरददादा सोनवणे यांची वर्णी लागली। ते आमदार झाले। त्यानंतर पिंपळवंडी गावात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मळगंगा माता मंदिराजवळ दत्तूअप्पा लेंडे यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर त्यांनी गावचं ग्रामदैवत आई मळगंगा मातेच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या समवेत सूरजभाऊ वाजगे तसेच पिंपळवंडीच्या सरपंच मेघाताई काकडे, उपसरपंच मयूरभाऊ पवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच लाला बँकेचे संचालक संदीप लेंडे, आनंदभाऊ रासकर, दर्शन चोरडिया यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळाले। आई मळगंगा मातेला त्यांनी चोळी पातळ चढवत मळगंगा मातेचं माथा टेकवून दर्शन घेतलं। मळगंगा मातेचं दर्शन घेतल्यानंतर पिंपळवंडीच्या याच मळगंगा मातेच्या मंदिरात शरद सोनवणे यांनी आपलं पादत्राण उतरवलं होतं। मात्र आता पुन्हा आमदार झाल्यानंतर गावच्या ग्रामस्थांनी आमदार शरददादा सोनवणे यांना सन्मानाने पादत्राण घालायचे ठरवलं। आई मळगंगा मातेचं दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शाल घालण्यात आली, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच शरददादा सोनवणे यांनी आपल्या पायात पादत्राण घातलं। शरददादा सोनवणे आमदार होईपर्यंत मी मळगंगा मातेच्या दरबारात सोडलेले हे पादत्राण पुन्हा घालणार नाही असं म्हणाले होते। मात्र आमदार झाल्यावर पिंपळवंडी ग्रामस्थांनी त्यांना सन्मानाने पुन्हा ते पादत्राण परत केले। पादत्राण पायात चढवल्यानंतर आमदार शरददादा सोनवणे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केलं, सर्वांचं आभारही मानलं। पहा.com साठी पिंपळवंडी।